बघा, आजचा हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम कशाच्या संदर्भात आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तर ज्या संदर्भात हा कार्यक्रम आहे त्या संदर्भाच्याही पेक्षा हा जो अभिनंदनाचा कार्यक्रम आहे की यशाचा, की आपल्याच संदीप स्टडी सर्कलमधून नागपूर SRPFमध्ये निवड झालेल्या सोहेल शेख यांचं आज आपण अभिनंदन करणार आहोत. ओके, पण ते अभिनंदन करण्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे की हे अभिनंदन हे काही त्यांच्या यशासाठी अभिनंदन नाही आहे. हे अभिनंदन आहे त्यांच्या जिद्दी संदर्भात. ओके, हे जे व्यक्ती तुम्हाला इथे बसून दिसत आहे हे काही ओव्हरनाईट झालेले सिलेक्शन कुठल्याही एक्झामसाठी झालेले आहे, मॅटर करत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जिद्द, आणि हे जिद्द याने सस्टेन ठेवलेली आहे, पर्सिस्ट ठेवलेली आहे 4-5 वर्ष. आणि हे जिद्द एवढ्या वर्ष सस्टेन करणं अपॉर्च्युनिटी नसतानाही याच्यासाठी तारेवरची कसरत आहे. ओके, कारण की त्याच्यात तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आपण जे आलेले आहोत, आपलं बॅकग्राऊंड हे कसं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. ओके, तर या बॅकग्राऊंडमधूनही सतत अभ्यास करणं, राहणं आणि त्या अभ्यासाच्या सोबत चिटकून राहणं आणि जिद्द ठेवणं, याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अभ्यासासाठी खूप कमी मेहनत घ्यावी लागते, पण ते सतत कॉन्टॅक्टमध्ये असण्यासाठी याला चिकाटी लागते. अभ्यास कुठल्याही एक्झामचा खूप लवकर होऊन जातो, 6-7-8 महिन्यात अभ्यास होऊन जातो. पण त्या अपॉर्च्युनिटीची वाट पाहत राहणे आणि वाट पाहता पाहता सतत तोच अभ्यास करत राहणे, याच्यासाठी धाडस खूप जास्त लागते. आणि याच धाडसाच्यासाठी आणि याच जिद्दीच्यासाठी आज आपण सोहेल शेख यांचं अभिनंदन करणार आहोत. बघा, जिद्दीला तोड नसते. जिद्द एखाद्या संदर्भात तुम्ही धरली आणि एखादा कार्य जर तुम्हाला जर न्यायचं जर असेल पुढे, तर जिद्दीला तोड नाही, तोड नाहीच आहे. आणि याचं फर्स्ट हँड जो एक्झाम्पल आपण म्हणूया ते इथे बसलेले आज तुमच्यासमोरच आहे. काल हे आपल्यापैकीच एक होते, बरोबर आहे, आपल्यापैकीच एक होते हे काल, पण आज हे आपल्यापैकी एक राहिलेले नाही आहे. ओके, त्याचमुळे ते आज इथे बसलेले आहेत आणि सहज बसलेले नाही आहेत. त्याच्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि असलेली जिद्द, या दोन गोष्टी कारणीभूत आहेत. त्याचमुळे ते आज इथे आहेत. तर जिद्द लागते. यांनी यांचा प्रवास कसा केला हे आज तुम्हाला कळणारच आहे. कुठल्या स्टेजपासून स्टार्ट केलं, कुठल्या एक्झाम त्यांनी दिल्या आहेत, आणि एक्झाममध्ये आलेल्या यश आणि अपयशा जो काही उरवापो आज ते तुमच्यासोबत करणारच आहेत. वेळ यांच्याकडे फार कमी आहे, कारण की यांना उद्या नागपूरला जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. ओके, त्यामुळे शक्यतो आपण जेवढ्या शक्य होईल क्विकली हा प्रोग्राम एंड करूया. ओके, कारण की इथून गेल्याच्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट घेण्यासाठी आणि उद्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. ओके, तर शक्य 10-15 मिनटाचा हा काल राहील. पण या 10-15 मिनटात जे तुम्हाला भेटणार आहे ते मात्र एक शिदुरी म्हणून ठेवा. ओके, हे शिदुरी दोन्हीही व्यक्तीची असली पाहिजे तुमच्याकडे, ज्यांना यश आलेलं आहे त्यांची आणि ज्यांना अपयश आलेलं आहे त्यांची, या दोन्ही संदर्भातली. ओके, दोन्हीही असायला पाहिजे. तर म्हणजे यश आलं तर नेमकं यश का आलं आणि अपयश आलं तर नेमकं का आलं, कारण की त्या फेजमध्ये आहात तुम्ही सध्या की असेसमेंट करू शकता दोन्ही याच्यात. ओके, कारण की या दोन्ही गोष्टी रिसिप्रोकल आहेत, एकमेकाच्या विरुद्ध आलेल्या आहेत, पण कारणं मात्र वेगवेगळी असू शकतात. बरोबर आहे. तर हे दोन्ही कारणे ज्यावेळेस आपल्याला माहीत असेल, तुम्हाला माहीत असेल, तर तुमच्या भविष्यासाठी या दोन्ही गोष्टी तुम्हाला कामी येणारच आहेत. तर या विद्यार्थ्याला सोहेल शेख
या विद्यार्थ्याला मी सर्वात प्रथम आपली भेट उसी वक्त हुई थी ना 18 ज्यावेळेस MPSCची सर्वात आधी मी बॅच स्टार्ट केली होती तेव्हाच झाली होती पहिल्यांदा 19 म्हणजे लॉकडाऊन लागण्याच्या आधी त्याच वर्षी. त्याच्या अगोदरही हे अभ्यास करतच होते पहिल्यांदा. आणि ज्यावेळेस हे पहिल्यांदा आले होते ना आणि बॅचमध्ये माझे बसले होते त्यावेळेस मला माहीत होतं, कारण की कळतात शिक्षकांना विद्यार्थी ज्यावेळेस कळतात की कुठला लागू शकतो आणि कुठला लागू शकत नाही, हे विद्यार्थ्यापेक्षा म्हणजे एक शिक्षक खूप चांगल्या प्रकारे नाही आहे काय समजतो. एक मेंटॅलिटी त्याची हे शिक्षकाला समजून जाते की कुठला लागू शकतो आणि कुठल्याला वेळ लागणार आहे. तर ज्यावेळेस हे 2019मध्ये माझ्या संपर्कात आले होते आणि क्लासेसला बसत होते त्यावेळेस 4-5 असे मुलं होते की जे कंटिन्यूस होते त्या याच्यात. मुली तर होत्याच पण मुलांपैकी जे कंटिन्यू होते त्यापैकी एक हे होते कंटिन्यू करणारे. मुली तर होत्याच पण मुलांपैकी हे होते. दुसरी होते पण संख्या कमी होती पण त्यापैकी मात्र हे होते. अपडाऊन करत होते कधी गाडीने कधी सायकलने. ओके अपडाऊन. सकाळी बॅचेस राहत होती माझी. सकाळी 8-8:30 वाजता बॅचेस राहायचे आणि तेवढ्यात हे सायकलने येत होते त्यांच्या घरून. काही मुलं असे आहेत कारंज्यातल्या कारंज्यात त्यांना घरून क्लासमध्ये येण्यासाठी जीवावर येते का गाडी नव्हती सर, का ऊन जास्त होती सर, अशी रिझन देतो आपण. बरोबर आहे ना. तर सकाळी बॅच होती हिवाळ्यातही होती आणि समरमध्ये होती आमची. तर हे सायकलने जे वाहन भेटेल त्या वाहनाने मात्र माझ्याही आधी 2-3 मुलं माझ्या बॅचमध्ये राहायचे वाट पाहत आणि त्यापैकी हे एक होते माझ्याही आधी. आपल्याजवळ तर गाडी होती घरून येण्यासाठी काही वेळ लागत नव्हता पण एवढ्या दूरून तुम्ही सायकलने येत आहात. सायकलने आल्याच्यानंतर मग सराची तिथे वाट पाहतात आणि तिथून तुम्ही सरांना फोन करता सर तुम्ही आज येणार आहात की नाही येणार, क्लास होणार आहे की नाही होणार आहे. बरोबर आहे. खूपदा फोन केले यांनी मला होणार आहे की नाही होणार आहे बॅच सर. आणि हे घरून नाही फोन इथे आल्याच्यानंतर फोन. आता हे सांगण्याचा मुद्दा काय आहे तर परिस्थिती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला लागायची आहे याचं जिद्द. जे पैसे आपण देऊ राहिलो याचा काहीतरी चीज झालं पाहिजे, आपली बॅच झाली पाहिजे. बरोबर आहे ना. आपले वडील कसे कमवतात यांची जाणीव यांना चांगल्या प्रकारे होती त्याचमुळे ते पैदल किंवा कशीही असेल सायकलने असेल ते इथे येत होते. एवढं सोयीच्या संदर्भात सांगण्याचं रिझन काय माहिती आहे काय की एवढ्या वर्षात नाही आहे काय मी फक्त एक शिक्षक म्हणूनच त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलेलो नाही आहे तर एक मित्र म्हणूनही यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलेलो. यांच्यासोबत सध्याही अभ्यास आम्ही सोबत एकाच लायब्ररीत करतो. ज्यावेळेस जॉईन झाले होते त्यावेळेस मी शिक्षक म्हणून होतो आणि तेव्हापासून मग शिक्षकाचा मित्र. ओके. तर सांगण्याचं रिझन एक आहे की जर माणसाच्या मनात जर काही करण्याची जर जिद्द असेल, हे खूप सारे आपण मोटिवेशनल नाही आहे का व्हिडिओ ऐकतो पण मोटिवेशन व्हिडिओचं एक काय राहते की जेवढ्या लवकर ते आपल्याला हायपअप करतात तेवढा लवकर नाही का ते आपल्याला ड्रॉपआउटही करून टाकतात. म्हणजे त्याची इंटेन्सिटी खूप कमी राहते. आताच विश्वास नागरे पाटला तर तुम्ही मोटिवेशन व्हिडिओ पाहून देसाल 15 मिनिट ते मोटिवेशन राहसाल तुम्ही आणि ते 15 मिनिट झाल्याच्यानंतर ओके झोपून जासाल. नागरे पाटील स्वप्नात राहणार आहे नागरे पाटील. बरोबर आहे ना. नागरे पाटील स्वप्नात राहणार आहे पण ज्याच्या स्वप्नात तर राहतात पण ज्याच्या कर्मातही राहतात ना ते शेवटी काहीतरी करून दाखवतात. म्हणजे एक्झाम मी आधीच तुम्हाला सांगितलं की एक्झामची लेवल कुठलीही असो. आज आता तुमचा पिओनचा जॉब जरी तुम्हाला मिळाला तरीही तो अभिनंदनास्पद पात्र जॉब आहे. आलं का लक्षात. एक काळ असा होता की नायब तहसीलदाराला 0 महत्त्व होतं
प्रशासकीय याच्यात नायब तहसीलदार अरे चिल्लर आहे. नायब तहसीलदार 2012-2013च्या आधीची मी गोष्ट सांगत आहे तुम्हाला. नायब तहसीलदार चिल्लर. पण आज तुम्ही नायब तहसीलदार नाही, साध्या एखाद्या पिऊनची एक्झाम जरी झालेत क्रॅक, तरी त्याला महत्त्व फार आहे, कारण की त्याला परिश्रम भरपूर घ्यावे लागत आहेत. आता हे आधीच्यासारखी वन लायनर एक्झाम राहिलेली नाही आहे, हे चौरस झालेली आहे एक्झाम. ओके. त्यावेळेसची परिस्थिती आजची परिस्थितीत खूप फरक आहे. त्यावेळेस पुस्तकाची अवेलेबिलिटी खूप कमी होती, त्यामुळे वर प्रश्न येत होते, तेही त्यावेळेस टफच होते, कारण की पुस्तकच नव्हते त्यावेळेस. जसे आज तुमच्याकडे एकाच विषयाचे 4-4, 5-5 पुस्तकं आहेत आणि विथ नेट आहे, त्याच्यावरही मोबाईल आहे तुमच्या हाती. त्यावेळेस तर अशी परिस्थिती नव्हतीच. मोबाईल म्हणजे तर रेअर होता, मासिक तर भेटतच नव्हतं. मासिक जर पाहिजे असेल तुम्हाला तर पुण्यावरून मागावं लागत होतं, तर अशी परिस्थिती होती. मग ते क्वेश्चनही त्याच प्रकारचे होते त्यावेळेस, वरवरचे असले पाहिजे. तुम्ही 12चा क्वेश्चन आज जर सॉल्व जर केला तर तुम्ही असे म्हणसाल यार काय चिल्लर पेपर आहे रे. पण त्यावेळेस तो चिल्लर पेपर नव्हता, कारण की साहित्याच्या जर दृष्टिकोनातून जर कम्पेअर जर केलं तर त्याही वेळेस तो चिल्लर पेपर नव्हता. आताचे तुमचे मटेरियलची संख्या वाढलेली आहे. त्यावेळेचा अभ्यासक्रम हा मटेरियल कमी असूनही खूप सोपी होता. का? कारण की विद्यार्थ्यांना माहीत होतं की हेच येणार आहे आणि हेच आलेलं आहे आणि येत आलेलं आहे, याच्या पुढेही हेच येईल. याची शाश्वती होती की ॲटलिस्ट नाही काही तरी 55% भाग हा आलेल्या एक्झाममधूनच उचलल्या जाईल, याची शाश्वती त्यावेळेस विद्यार्थ्यांना होती. त्यामुळे प्रोबॅबिलिटी लागण्याची जास्त होती. पण आज साहित्य वाढल्याच्या नंतर कुठला भाग येईल हे तुम्हाला माहीत नाही आहे. तुम्ही गेसही करू शकत नाही, गेसही करू शकत नाही आज, कारण की मटेरियलच एवढं आहे. एकाच विषयाचे 4-4 लेखक आहेत आणि तुमच्याजवळ 2-2 लेखकाचे एकाच विषयाचे पुस्तक आहे. तर मग अशा वेळेस तुमचा अभ्यासक्रम हा अजून हार्ड होऊन जातो. कन्फ्यूज आपण इथंच होऊन जातो, कारण की आपल्याला लिटरेचर माहीतच नाही आहे की नेमकं कुठल्या एक्झामसाठी कुठलं पुस्तक वाचायचं आहे. ओके. तर जिद्दीच्या संदर्भात जर बोलायचं तर त्याही वेळेस जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की शिक्षकाला कळून जाते की कुठला विद्यार्थी लागू शकतो आणि कुठला लागत नाही. कारण की बसल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या विद्यार्थी एखाद्या शिक्षकाला प्रश्न विचारतो ना, आणि त्या प्रश्नाच्या स्वरूपावरून समजून जाते की हा प्रश्न नेमका याला पडला जरी असेल तर याचं वाचन केवढं असेल. बरोबर आहे. कारण की वाचनाच्यानुसार नाही का तुमचे क्वेश्चन्स पडत असतात, येत असतात तुमच्या मनात. ज्याला क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन कधी पडतच नाही याचा अर्थ असा आहे की झिरो वाचन आहे. ऑब्वियस आहे, कारण की तुम्ही वाचनच नसल्याच्या नंतर तुम्हाला प्रश्न पडणारच नाही, स्वाभाविक आहे हे. जर तुम्ही क्लासमध्ये चुपचाप बसून आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही झिरो आहात. एका शिक्षकांना सांगून देतो मी. ओके. पण जर तुम्ही शिक्षकाला क्वेश्चन विचारत आहात याचा अर्थ असा आहे की तुमचं वाचन सुरू आहे आणि तुम्हाला क्युरीज प्रश्न येत आहेत, तर प्रश्न आले पाहिजे. आणि असे प्रश्न हे त्यावेळेसही यांना येत होते. तर त्याच वेळेस मी समजलं होतं की नाही काहीतरी होणार आहे यांचं, म्हणजे आज नाही उद्या नाही उद्या नाही कधी ना कधी तर होणारच आहे. आणि हे मीच नाही आहे, यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच माहीत आहे की सोईल शेख काय आहे आणि त्याचा अभ्यास काय आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. इथे बसलेले त्यांचे मित्रही आहेत, खूप क्लोज आहेत, माझ्याहीपेक्षा क्लोज आहेत इथे, की ज्यांना ओळखतात हे. ओके. तर आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आहे जिद्दीचा आणि अभिनंदन आहे हे त्यांच्या जिद्दीचं. ओके. परिश्रमाचं आणि आलेल्या यशाचं. तर बोलणारा पहिला माणूस की जे मी आज सूत्रसंचालन तुमच्यासोबत करत आहे, तर माझं कर्तव्य हे बनते की सर्वप्रथम मी सोहेल शेख यांचं ज्या संधी स्टडी सर्कलमध्ये त्यांनी सर्वप्रथम पाय ठेवला आणि जिथून त्यांना गायडन्स भेटण्याची सुरुवात झाली, त्यांचे संचालक संदीप सरांच्या मार्फत करावं असं मी संदीप सरांना विनंती करतो की त्यांनी सोहेलचं अभिनंदन करावं.
एकच देऊन दे ना. ठीक आहे सर. आणि एक गोष्ट तुम्हाला अजून सांगतो, हा कार्यक्रम सोयलच्या संदर्भात फायनल कार्यक्रम नाही आहे यांचा अभिनंदनाचा. भविष्यात तुम्हाला या पोलिसाच्याही पदापेक्षा एक चांगले अजून पद त्यांच्याकडे येऊ शकते आणि या शक्यतेची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. या शक्यतेची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. तर असाच कार्यक्रम यांच्या संदर्भात आपल्या क्लासमध्ये भविष्यात होणार आहे, मी तुम्हाला आजच सांगतो. ओके. तर हा कार्यक्रम सोयलच्या संदर्भात हा फायनल कार्यक्रम नाही. भविष्यात संदीप सरज यांचं असं स्वागत करणार आहे आणि एका चांगल्या पोस्टसाठी याच्याही पेक्षा. ओके. तर मी सोयलला अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा जो प्रवास आहे हा प्रवास तुमच्यासमोर मांडावा. वेळ फार कमी आहे यांच्याकडेही आणि तुम्ही थकले असाल, त्यामुळे अरे हो. ओके. तर आपले आदरणीय गवले सर हे सोयल सरांचं स्वागत करतील असं मी त्यांना विनंती करतो. घ्या सर. मी तर करून टाकू, मग शेवटी करून टाकतो ना, शेवटी करून टाकतो. ओके. तर हा प्रवास तर आहेच, ज्याच्यासाठी आपण जमलेलो आहोत त्यांच्याकडून त्यांचा प्रवास आणि थोडं शांततेने ऐका, जसे तुम्ही मला ऐकत आहात. हा कामी येणार आहे तुम्हाला. ओके. 100% कामी येणार. ओके. तर मी सोयलला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आपल्यापुढे मांडावेत. या यहाँ पे लगा लो. सांगायला तर जास्त काही नाही, फक्त जीवन प्रवास सांगितलं तर याच्यावरून तुम्ही समजून जाऊ शकता का माझ्यावरून जी परिस्थिती गेली ती कशी होती. 2018मध्ये मी पहिल्यांदा अमर पिचवर गेलो ग्राउंडवर. त्याच्या आधी तर कॉलेजच्या याच्यातच होतो. त्याच्यानंतर 18मध्ये ग्राउंडवर गेलो अमर पिचवर. काही दिवस गेलो, 8-10 दिवस. काही जास्त तर समजत नव्हतं, पण फिजिकल तरी नॅचरल थोडं चांगलं होतं. बेटर जे करत होते त्यांच्यासारखं, म्हणजे 100 मीटर झाली, लाँग जम्प वगैरे झाली, नॅचरल होतं थोडंफार चांगलं. मग असं वाटलं का आपणही करावं, कारण कॉलेज लाईफ तर काही पुढं जास्त काही शिकून किती काही हे अर्थ नाही हे समजलं होतं, कारण आपण आर्ट्स होतो, असं काही नाही का सायन्स कॉमर्स असेल म्हणून. मग त्याच्यानंतर 18मध्ये शेवटी एक पॉम्पलेट भेटला अकॅडमीचा. त्याच्यावर लिहिलेलं होतं का 3 वर्ष जर तुम्ही तिथं काढले तर तुम्हाला आम्ही 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून हमीपत्र देऊ की तुम्हाला लावून देऊ. घरी सांगितलं, मित्रही भेटला एक सोबती, म्हणजे माझ्यासारखं तोही मोटिवेट झाला का बा आपण लागू 3 वर्षात, फक्त काय कसे 3 वर्ष काढणे, लावून देण्याची जिम्मेदारी त्याची, असं त्यालाही वाटलं मलाही वाटलं. मग सांगितलं घरी, फोन लावला तर म्हणे फीस किती आहे. बाबाला वाटलं जास्तीत जास्त 20-30 हजार किंवा 5-10 हजार रुपये महिना असेल, जेही असेल ते. तर ते म्हणे एकंदरीत तुम्हाला जवळपास पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्ये 30,000 रुपये भरावं लागेल आणि नंतर 30. आणि त्याच्या जवळपास 6 महिने अगोदर बहिणीचं लग्न झालेलं होतं. 3 बहिणी होत्या, शेवटची होती आणि 3ऱ्या बहिणीचंही लग्न झालेलं होतं. म्हणजे घरची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती, पण तरी बाबांना म्हटलं तुला जायची इच्छा आहे तर चल. मग घरचे सोबत आले, गेलो गाडी करून. मग त्यांनी म्हटलं तुमची कंडिशन नाही, तुम्ही फक्त 20-20 हजार रुपये करून 3-3 टप्प्यात द्या, 4-4 महिन्यात करून. ठीक आहे बा. मेडिकल केलं काहीतरी फॉर्मॅलिटीसाठी त्यांना, आणि आम्हाला काही नॉलेज नव्हतं त्या क्षेत्रातलं कसं असते मेडिकल. बनलो चुतिया वगैरे. मग तिथून गेलो आणि ॲडमिशन केली. फक्त 20,000 दिले. म्हटलं होतं का पुढचे जे 40 आहे ते 4-4 हजार 40 म्हणजे 4-4 महिन्याच्या टप्प्याने द्यायचे. बाबा म्हणे ठीक आहे, कारण बाबाची कंडिशन अशी नव्हती का त्याच्या आधी होऊ शकेल म्हणून ॲडजस्ट. मग ॲडमिशन केली. 1 महिना जवळपास 15 दिवस झाले. बाबाला फोन लावायला सांगितलं, म्हणे सांग म्हणे उरलेले पैसे पाठवायचे.
फक्त 15 दिवसात. मग घरी फोन केला, सांगा, त्यांनी असं म्हटलं की आम्हाला वरून प्रेशर आहे, पैसे पाठवाच लागते. प्रेशर वगैरे काहीच नव्हतं, संचालक स्वतः होता तो अकॅडमीचा, फक्त काहीतरी फॉर्मॅलिटी होती सांगायची. मग असं सांगितलं, बाबाला घरी फोन लावला. बाबा म्हणे सध्या तर नाही. मग बाबानं काहीतरी घरी गाई गुरं वगैरे आहे विकले जवळचे आणि एकंदरीत सगळे पैसे देऊन टाकले, कारण बाबाला समजलं होते पुढच्या साठी थांबणार नाही आहे. मग 60,000 रुपये नील केले. मग त्या 15 दिवसात मला काहीच नव्हतं समजलं, कारण 2 महिन्याच्या आतील पोरांना तिथं वेगळी ट्रीटमेंट आहे आणि 6 महिने प्लससाठी वेगळी ट्रीटमेंट आहे. 2 महिन्यासाठी कमीत कमी फिजिकल आराम जास्त सगळं. आणि ते मी गेलो होतो पोलीस भरतीसाठी आणि त्यांनी ॲडव्हर्टाईजमेंटही पोलीस भरती विशेष केली होती, पण होती आर्मीसाठी. सकाळी नवीन मुलांना फक्त 2-3 किलोमीटर रनिंग, संध्याकाळी सकाळी. आणि ज्यांना 6 महिनेपेक्षा जास्त झाले त्यांना सकाळी 7 जाणे 7 येणे, संध्याकाळी रोडनं 5 जाणे 5 येणे, म्हणजे एकंदरीत 14 आणि 10 24 किलोमीटर एका दिवसाची रनिंग. म्हणजे संध्याकाळी जेवला रे जेवला का तो बेडवरच दिसणार आहे. आणि बेडवर दिसणार म्हणजे सर जर असले संचालक 11च्या आधी झोपू द्यायचे नाही. अभ्यासाची कंडिशन अशी होती का क्लासही नव्हते, कारण तो बेस होता आर्मीचा. आर्मीला जास्त करून अभ्यासक्रम जेही होता ते पुस्तकं प्रोव्हाइड करत जाय, फक्त थोडंसं मोटिवेशन देत जाय, काय असते काय नसते, बस तुम्ही स्वतः सेल्फ करा, फक्त फिजिकल. दर शनिवारी 1600 मीटर व्हायची, रनिंग खूप होती. 6 महिने, कारण का पैसे घ्यायचे होते 60,000 रुपये जवळून. जर 6 महिने आधी टॉर्चर केलं तर तो एका महिन्यात जर गेला तर फक्त 20,000 देऊन चालला, 40चा लॉस होऊ राहिला. पहिले 6 महिने गोळीत घ्या, जोपर्यंत 60,000 रुपये निघत नाही. 60,000 आले ना, तू आवश्यकता नाही, जाऊ शकते तू. मग असं झालं माझ्यासोबत. मग पैसे देऊन दिले. मग मला जुन्या ग्रुपमध्ये टाकण्यात आलं, जे ओल्डर होते. जास्तीत जास्त कालावधी तिथं मुलांचा टिकण्याचा 1 वर्ष होता. मी तिथं जवळपास 9 महिने काढले, कारण मला कंडिशन समजली होती. मी इथून गेलो तेव्हा तेव्हा तिथेही भागाकार नव्हता येत. आलो तेव्हाही मी मार खाऊन आलो होतो. पोलीस भरतीच्या पेपरात दर शनिवारी सकाळी 1600 आणि संध्याकाळून पेपर होत जाय, दोन्ही टोटल होत जाय. तर मला 1600चा टायमिंग 5:40 होता. मला जायचं होतं पोलीस भरतीमध्ये. रनिंगवर जास्त लक्ष राहायचो, पळायचो, पण पुढे जायची हे नव्हती काही, कारण सगळे मुलं तिथं आर्मी बेस म्हणजे जायची आवड आर्मीमध्ये होती ती. मग जेव्हा शेवटचा दिवस होता, स्टाफचा रिझल्ट लागला, बाबाला सांगितलं क्वालिफाय झालो बाबा. 64 मार्क होते मला 2018च्या याच्यात, 2018-19मध्ये 64 मार्क होते. मग तिथं मला प्रॅक्टिस वेगळी करायची. तिथं 200 मुलं, 100 या लाईनीमध्ये स्ट्रेट, 100 या लाईनीमध्ये. शकुंतला कशी जाते आपली, बस चला, कोणी शूट मारणार नाही, कारण की रोड होता, शूट कोणीच मारू शकत नव्हता. चालत राहा स्लोमध्ये. मग आपल्याला जर जास्त स्पीडने घ्यायचं आहे, 5 किलोमीटर जर काढणं आहे तुम्हाला 22-23 मिनटात, तर मग तुम्हाला स्वतःहून तर काही. म्हटलं आता इथं काही खरं नाही बाबा, आपले पैसे गेले तर जाऊ द्या, पण मी घरी येतो. कारण इथं क्लासही नव्हती, बेस माझा बेसिक स्वतःहून केलं तर तेही काही व्यतिरिक्त नव्हता. मग बाबाला सांगितलं, बाबा पण तुझी इच्छा येऊन जाय. मग आलो घरी. 2 महिने घरी प्रॅक्टिस केली. GDचं ग्राउंड काढलं SSCचं. त्याच्यानंतर मेजर हाईटमध्ये अर्धे सेंटीमीटरने कटलो तिथं 18मध्ये. मग काय करावं, मग अलीम भेटला, सुरजा भेटला, असे मित्र भेटले जवळचे, जे जवळ झाले. त्यांनी सांगितलं इच्छेबद्दल का संदीप सर आहे, संदीप सरला भेट. मग संदीप सरांना भेटलो, संदीप सरांचे क्लास केले. मग इथं बेसिक केलं सगळं. मग बेसिक बॅच झाल्याच्यानंतर एक फास्ट ट्रॅक बॅच जॉईन केली 2 महिन्याची, पोलीस भरतीसाठी होती संदीप सरांची. 2 महिन्यात, मग त्या 2 महिन्यात कळून चुकलं होतं का पेपर पॅटर्न कसा असतो, सरांनी सांगून दिलं होतं. कारण सरांचे क्लासेस अटेंड केल्यावर तिथून आल्यावर मी 48 मार्क घेऊन शेवटच्या दिवशी मार खाऊनच आलतो. 2 दांडे बसले होते मला, ते पोलीस दंड असते ना ते मार, शेवटी मार खाऊन आलो होतो. पण तू 1 वर्ष झाला म्हणे, तर 9-10 महिने आतापर्यंत काय करत आहो. मी जर सांगितलं असतं का तुमचे क्लासेस कोणत्या पोलीस भरतीच्या बेसवर, तर त्यांनी मला अजून उलटं बोललं असतं. मला म्हटलं जाऊ दे, घरी चला आपण. मार खाऊन आलो. मग इथं आल्यावर थोडी प्रोग्रेस केली. मराठी व्याकरण केलं समीर सरांचं. त्याच्यानंतर संदीप सराकडून मॅथ्ससाठी ट्रिक वगैरे भेटल्या. मग स्कोर हळूहळू वाढत गेला. मग मला तिथून आलो तेव्हा मॅथ इथं केलं. मग GK समीर सरांचं GKमध्ये बसत नव्हतं, कारण मला पहिले GK समजतच नव्हतं. विषय म्हणजे शिक्षकाचा विषय नाही, माझ्या जीवावर येत होतं का GK मॅथ सांगा किती 11-12 वाजेला रात्री 1 वाजेपर्यंत. पण जर GKला हात लावला तर झोपलो जागेवर, अर्ध्या तासात झोप लागली. कोणते विषय असो GKमध्ये. मग संदीप सरांना म्हटलं सुशांत सर बॅच सुरू करत आहे म्हणे, याची कंबाईनसाठी PSSTसाठी करून घे मी. मग सुशांत सरला भेटलो, बॅच जॉईन केली. मग फक्त फॉलो केलं, दुसरं काही वगैरे केलं नाही, फक्त फॉलो. दिलेलं प्रामाणिकपणे करायचं आणि पुढे जे होईल त्याची तयारी करून जायची, म्हणजे जेणेकरून आपण क्लासमध्ये जे सुरू आहे त्याचे उत्तर देता येणार. कारण जर संवाद झाला
तर ती गोष्ट नेहमीसाठी लक्षात राहते, जास्तीत जास्त कालावधीसाठी. जर संवाद नाही झाला, रट्टा मारला ना, जास्तीत जास्त 1 महिना 2 महिने जास्त कालावधी. कारण आता अशी कंडिशन आहे 3-3 वर्ष भरती पडत नाही, एकच पुस्तक 10 वेळा वाचत. कारण सध्या क्लासमध्ये झालेली गोष्ट किंवा संवाद झाला, बोलणं झालं किंवा सरांना काही वेगळी ट्रिक सांगितली, जास्त काळ टिकते. मग सरांना असंच शिकवत गेले मॅप थ्रू, सगळा महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास वगैरे. मग जी केचे कन्सेप्ट क्लिअर झाले. मग 70 वरची जी के झाल्यावर मी गेलो 85 जवळपास. मग आपल्याला पुढचे जे वाढवणं होते तिथून 80पर्यंत तर साहजिक आहे, 75-80पर्यंत साधारण स्कोअर सगळ्यांचा जातो जर बॅचेस झाले असेल तर प्रामाणिकपणे. पण तिथून जे 10 मार्क आहे ते वाढवण्यासाठी लई ठण लागते आणि तोच मेरिटमध्ये यायचा स्कोअर आहे. शेवटचे 10 मार्क 90पर्यंत. 90 पुणे SRPFची कट ऑफ 190 जायले यावर्षी. पुणे SRPF जास्त करून 190च्या जवळपासच सगळे. आता 90-90 180चा टाईम नाही राहिला, आता टाईम आहे 95-95 190 जेव्हा लागायचे चान्सेस आहे. पहिले तरी कमी होतं, पण आता कॉम्पिटिशन असं वाढलेलं आहे भयानक. तिथं ग्राउंडही तसंच आहे मुलांचे. असे पाहिलेले आहे मी ना का 100पैकी 100 ग्राउंड घेतात. माझ्यासोबतचेच आहे निखिल पवार म्हणून, नागपूर SRPFले पहिला टॉपर आहे, 194ले. कालच रिझल्ट आला. तो रिझल्ट यायच्या आधी तो ट्रेनिंगला आहे नागपूर सिटीमध्ये, तिथेही लागून टॉपरमध्ये. सोहेल निसार अब्दुल 3 जागी लागेले. वर्धा चालक, नागपूर SRPF, नागपूर सिटी, तेही सगळ्या येतात टॉपर. सांगायचा उद्देश हेच आहे का सतत रट्टा मारून जास्त करून काही होत नाही, म्हणून क्लासेस केलेले बेटर. आपल्याला वाटते आपल्याला समजत आहे बा आपण करत आहो, पण ते जास्त काळ चिरकाळ टिकत नाही ना. तर करून पहा. आणि नियोजन सर्वात महत्त्वाचं आहे. कोणत्या प्रकारे तुम्ही नियोजन करता, कोणत्या याले किती. आपण काय करतो, आज मूड आहे गणितच सोडवायचं, चाललं गणित सोडवत. दुसऱ्या दिवशी तसंच होते, आज रिजनिंग सोडवतो, चाललं रिजनिंग सोडवत. तिसऱ्या दिवशी जी केचा विषय आला, तो विषय आपल्याला अवघड जाते. मग वाटते आजही नाही करत, जाऊ दे उद्या पाहू. असं काय होते, आपले जे 2 विषय आहे ना ते चांगले होऊन जातात आणि एक मागं राहून जातं. म्हणून जर वेळेचं नियोजन केलं आपण, दिवसातले 2-3 तास याला, 2-3 तास याला, 2-3 तास याला. करंट अफेअर सगळ्यात महत्त्वाचं. करंट अफेअरला वेळ द्यायला लागते, ते ग्रुप C असो का ग्रुप D असो. कारण करंट अफेअरचे 4-5 मार्क जे जातात ना, तेच रिझल्ट आणून देतात करंट अफेअरसाठी. करंट अफेअरचे लेक्चरही असतात. काही पुस्तकात लई मोठं आहे. मग जर वार्षिकी घेतली तर एवढं जाळं पुस्तक भेटले. पोलीस भरतीसाठी येते काय 1-2 मार्क. एक गृहमंत्री, पोलीस महासंचालक कंपल्सरी येतात, झाले 2 क्वेश्चन. व्यतिरिक्त 2-3 दुसरे काय आले, त्याच्यासाठी तुम्हाला एवढं पुस्तक वाचायला तर पुरत नाही. मग त्याच्यासाठी आधी करंट अफेअर पोलीस भरतीमध्ये येते काय याचा बेस समजून घेणे महत्त्वाचं आहे. हा बेस समजला ना आपल्याला, क्रीडा साहित्य पुरस्कार जास्तीत जास्त करून याच्यावर, निधन वार्ता आणि दिनविशेष, हा झाला पोलीस भरतीचे. करंट अफेअर जास्तीत जास्त क्षेत्र आढावा. मग ते समजून त्याच्यासाठी मग रोज 1 घंटाही दिला तुम्ही सफिशियंट आहे. यूट्यूबवर भरपूर लेक्चर आहेत, आपण जर केलं करंट अफेअरचं. असं करून मी तिथून आल्यावर इथं असं केलं. सरांसोबत जेव्हा संवाद होता तोपर्यंत माझ्या मेरिटपर्यंत स्कोर गेलता. पोस्टमॅनचा प्री बिन्स काढलं होतं मी, मला त्याच्या प्रीमध्येही चांगले मार्क होते, 82-81 प्री काढली. मला असं वाटलं पेपर असा टफ होता का, असं वाटलं 80 सफिशियंट आहे. मला 70ही सफिशियंट आहे असं वाटत होतं. कारण पेपर एवढा टफ होता का, 70 मॅथ रिजनिंग होती आणि 30 GS होतं. आणि मॅथ रिजनिंग तर क्वेश्चन, रेल्वेची लांबी आपण पोलीस भरती इतर एक्झाममध्ये पाहतो 400-600, जास्तीत जास्त 800. तिथं रेल्वेची लांबी होती 4000-8000, प्लॅटफॉर्मची लांबी होती 6000. म्हणजे गुणाकार जर करायचा आहे गणित सोडवण्यासाठी तर तो कमीत कमी 3 अंकी होता. आणि तो आपल्याला 50 क्वेश्चन सोडवण्यासाठी 1.5 तास कमी पडते पोलीस भरतीचा, त्याच्या 70 होते आणि ते अंक असे होते. मग मला असं वाटलं आपले 70 ही धरले, GS 20मधून 10ही लागेल, असंही जर स्कोर धरला म्हटलं 80 सफिशियंट आहे, आपल्याला 82 आहे. आणि त्याच्या EWSच्या वेकन्सी नव्हत्या. प्री काढली, क्वालिफाय झालो मेन्ससाठी. मेन्समध्ये टायपिंग होती आणि इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश वोकॅब्युलरी होती, पत्रलेखन, निबंध लेखन होतं. मेन्सही काढली, कारण मेन्सच्या वेळेस माझा मुंबईचा पेपर आला होता. मेन्सचं पेपर पोस्टमॅनचा मुंबईच्या आधी 10 दिवस आणि मेन्सच्या पेपराच्या 10 दिवस आधी नागपूरचं SRPFचं ग्राउंड, सगळं एकाच महिन्यात. ते 10 दिवसाच्या कॉलेज. पहिले SRPFचं ग्राउंड दिलं, मग वेळ भेटला थोडासा. मग ऑपॉर्च्युनिटी 2 होत्या. एक तर मुंबईसाठी तयारी कर, पेपरासाठी डेट आलेली होती, नाही तर मग मेन्ससाठी. मग घरी विचार केला, सांगितलं, घरी काही समजत नाही. तरी मित्राला विचारलं तर काही म्हणत होते का बाबा प्री निघालेली आहे, फक्त मेन्स काढणं आहे, मार्क चांगले आहे, पेमेंट पोलीसपेक्षाही जास्त आहे आणि लोडही कमी आहे पोलीस डिपार्टमेंटपेक्षा पोस्टमॅनमध्ये. मग असं वाटलं पोस्टमॅनच करू. ॲडवाईस घेतली पण केली मनाची म्हणा. कारण मुंबईमध्ये मलाही वाटलं नव्हतं, ओपनमध्ये फॉर्म होता, नागपूरमध्ये EWS होता. मला वाटलं पेपर निघन का, मग फिजिकल, मग वगैरे वगैरे, जाऊ दे म्हटलं पोस्टमॅन मेन्स करू. इंग्लिशची भीती वाटत होती, जवळ केलं. सरला विचारलं वोकॅब्युलरीचे बद्दल, सरनं मार्गदर्शन केलं, हे यूज कर, याच्यातून IMP वोकॅब्युलरी आहे,
कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शब्द IMP. मग सर जवळून मार्गदर्शन घेतल्यावर वोकॅब्युलरी केली. मुंबईचा अभ्यास सोडला. पोलीस भरतीचे पुस्तकं ठेवून देईल सज्जावर लायब्ररीच्या उचलून त्या कालावधीमध्ये. मेन्स काढला, क्वालिफाय झालो. पण त्याच्या आधी रिझल्ट लागायच्या आधी मेन्सचा मुंबईचा पेपर होता माझा. अभ्यास सोडलेला म्हणजे लिंकमध्ये नव्हतो. करंट अफेअर सोडून दिल्यावर जे पेपर आहे त्याच्या रिलेटेड 2-3 क्वेश्चन, 1-2 क्वेश्चन तर एकदम लगेचच राहतात. 1 महिन्याच्या मागील पुरस्कार वगैरे काही जर घडामोडी झालं ते तसंच झालं होतं मुंबईला माझ्यासोबत. कंटिन्यूमध्ये नव्हतं, मॅथची प्रॅक्टिस नव्हती, स्पीड नाही येत. मग जर मॅथ लॉंग सोडलं ना स्पीड नाही येत. गणित तर सोडवू शकता तुम्ही जास्त प्रॅक्टिस असली तर, पण स्पीड नाही येत. मग मुंबईच्या पेपराला गेलो, मला 82 पडले. क्वालिफाय झालो मी. कट ऑफ पेपर खूप हार्ड होता, मुलांना मार्क्स खूप कमी होते. क्वालिफाय झालो. मग मुंबईच्या ग्राउंडला गेलो, नॉर्मली गेलो. मला असं वाटत होतं का मी इथं लागत नाही, कारण माझा फॉर्म ओपनमध्ये आणि मला मला सफिशियंट वाटत होते का मी इथं 88 घ्यायला पाहिजे होते, कमीत कमी 85+. कारण समजूनच येते आपल्याला मार्क्स कट ऑफ लागला त्याच्यापेक्षा किती जास्त आहे. कारण इथं कट ऑफ लागला होता 86वर, मला मार्क होते 93. इथं कट ऑफ जवळपासच लागला होता, म्हणून मी जास्त लोड नाही घेतो, हसत खेळत गेलो. नॉर्मली फिजिकली मारणं नॉर्मली 27 वगैरे 1600मध्ये चांगले घेतले. मग फिजिकल 43च झालं माझा. तिथून आल्यावर टोटल झाली होती 125. मग रिझल्ट पेंडिंगमध्ये होते. अपेक्षा होती नागपूर SRPF, मुंबई पोस्टमॅन. मागच्या वेळेस स्टाफमध्ये कटलं होतं, त्याच्यानंतर हे 3 ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केल्या. दिलेल्या पेपराबद्दल व्यतिरिक्त काही दिलेच नाही याच्या. मग रिझल्टची वाट पाहता स्लोमध्ये अभ्यास चालू ठेवला. मग नागपूरमध्ये गोळा फक्त 21 मार्काचा गेला होता. 186 टोटल होऊन फक्त 4 मार्क कटले होते. मग त्याच्यावर आपलं वर्कआउट केलं, जिथं मार्क्स गेले तर त्याच्यावर वर्कआउट केलं, ते इव्हेंट चांगले केले. मग रिझल्टची वाट पाहत होता, अभ्यास सुरूच होता सतत. एवढा आहे का थोडंफार कमी जास्त होत होतं, कारण समोर भरती नव्हती दिसत म्हणून. मग फक्त सातत्य टिकून ठेवलं. मधात काही कामालाही जात असतो. आता या रिझल्ट लागायच्या 3 दिवस अगोदरची गोष्ट, मी ट्रॅक्टरवर होतो. स्टाफचा रिझल्ट लागला तेव्हा मी ट्रॅक्टरवर होतो, आणि काल रिझल्ट लागला फक्त काल घरी होतो. कारण थोडी परिस्थिती असल्यामुळे स्वतःहून जास्त दिवस झाले तर घरी मागणं बरंच नाही वाटत. कारण 100 रुपये द्या पेट्रोलने गाडीत वगैरे वगैरे, ते 1-2 वर्षच चांगलं वाटते. मग नंतर स्वतःलाच लाज वाटते. मग रिझल्ट लागला पहिला मुंबईचा पोस्टमॅनचा. मेन्स क्वालिफाय करूनही कटलो तिथं 4 मार्कानं मेन्समध्ये, फायनलमध्ये, मेरिटमध्ये. मग लागला हळूहळू मुंबईचा. मुंबईमध्येही कटलं 4 मार्कानं. मला असं वाटलं आता आपलं काहीच नाही खरं. लास्ट होप उरलेली होती नागपूर SRPFची. मला आता आपण एवढं केलं यार, डबल करावं लागते का, काही होत की नाही, पुढची भरती पडन, किंवा प्रॅक्टिस चालू करून दिली दाबून. कारण नागपूर SRPFचा रिझल्ट स्टे आलेला होता. भीती होती कवा लागन काही नाही, आपलं चालू द्या. मग वाढवलं जे कमी होतं ते. मग काल सरप्राईज भेटला, लॅबमध्ये गोळा फेकायला चाललो होतो 5:30 वाजता. मला इतरांचे कॉल आले, मग नागपूर SRPFचा रिझल्ट लागला बघ. मग नाव दिसलं लिस्टमध्ये. मग एकदम प्रेशर असं ढिल्लंच पडलं पुरा. मग घरी गेल्यावर आईबाबाला भेटलो. आई रडली माझी. मग सगळे घरी वेगळी कंडिशन होती. बाबा गळे भेटले. कधी बाबाला हग नाही केलं, पण त्या दिवशी बाबाही गळे लागले. घरचा आनंद वेगळाच होता. कारण लिस्टमध्ये लागल्यावर घरची कंडिशन, सगळ्या भावना वेगळ्या चेंजच होऊन जातात, सगळं वातावरण. कारण गावाची अशी कंडिशन होती का माझ्या गावात बंद्या पसरणीमध्ये सगळ्यात जास्त, आमच्या इलाक्यात जर कुठचे लागलेले असेल तर या फील्डमध्ये सगळ्यात जास्त आमच्या गावात कोणीच गव्हर्नमेंट जॉबमध्ये नाही. पानवीरमध्ये एकही नाही शासकीय नोकरीत. मी पहिला जे गव्हर्नमेंट जॉबवर लागलेलो होती तर कोणीच नाही माझ्या गावामध्ये. आणि गावाची कंडिशन अशी आहे, जर तुम्ही जिम बॅग घेऊन गोळा वगैरे घेऊन चालले तर गावात असे म्हणतात तुम्हाला की आवडे जा रहा, काम धंदे कर, कब तक घर को डुबा रहा, टाइम पास कर रहा, जाना काम पर, तेरा भाई ये ले कर रहा, तू वो ले कर रहा, तू बडे दिन भर रहा उधर. फक्त सांगायचं, त्याला डिमोटिवेट करायचं, ते नंतर पाहत बसन, ते विचार काही करून त्याच्या मनावर काही इफेक्ट हो. असे रोज सांगायला. जवळचे तर म्हणजे रिलेटिव्ह जास्त असतात, दूरचे तरी एवढा विचार नाही करत. आपले जवळचे जे रिलेटिव्ह असतात ना तेच आपल्याला टुमणे मारतात. बस नव्हते ना बाबा, माय जवळचीच आहे, रिलेटिव्हच आहेत, तेच सांगायचं. बट लेका म्हणते तू 1.5 लाख रुपयानं डुबवलं, आपल्या कास्टमध्ये घेत नाही तिथं मुलं. अशी म्हणजे एक विचारधारा बनलेली आहे आमच्या कास्टमध्ये. कारण आतापर्यंत आरक्षण नव्हतं, आता EWSमध्ये 10% भेटलं, त्याच्यामुळे थोडंफार आधार. मी EWSमध्येच लागलो, जर ओपनमध्ये असतो तर कटलो असतो. EWSमधून लागलेलो, आता 10% भेटलं. सगळ्यांना असं वाटते, याआधी ओपनमध्ये होतो, सगळ्यांना असं वाटायचं लागत नाही, कारण पोट्टा काटला. ओपनमधून सांगायचं घरी यार तिथं आपल्याला घेत नाही, ओपनमध्ये मग टॉपरवाल्याला फाईट द्यायला लागते. सगळ्याला असं वाटतं आपल्या कास्टवाल्याला घेत नाही. मग सगळे असेच सांगायचे रिलेटिव्ह, तर बुडवून टाकलं यार, 1.5-2 लाख खर्च केले तिथं, आला पैऊन तिथून बी, आता काय करतं, जाऊ दे, कामधंदे कर, सोडून दे सगळं. मग ऐकू काही दिवस सहन केलं. मग आता लिस्ट लागल्यावर घरी जे दांगडं होता, म्हणजे सगळे मुलं
सगळे तिथं घरात आणि गावात जे हे होता कोणीच आलं नाही. मग जे वाईट सांगायचे जवळ एकही नव्हता गावात. सगळं जे झालं सेलिब्रेशन ते हेच मित्र होते. माझ्या गावातलं कोणीच नव्हतं. याच्यामुळे सेलिब्रेशन झालं. म्हणून मित्रही असले पाहिजे आवश्यक, कारण डिप्रेशनमध्ये जेव्हा माणूस असते तेव्हा तो डिप्रेशन कमी करण्यासाठी जवळ कोणीतरी पाहिजे. एक तरी असा पाहिजे ज्याला आपण सांगून मन हलकं करू शकतो, नाही तर माणूस आणखी डिप्रेशनमध्ये जातो. बस सांगायचे उद्देश एवढा आहे, सतत करत राहा. स्वतःहून करण्यापेक्षा मार्गदर्शन घेतलं, कारण रस्ता आहे, जाणं आहे, टार्गेट समोर आहे, पण असं जाण्यापेक्षा असं गेलेलं बरं. हा रस्ता कसा जातो हे मार्गदर्शन इथंच भेटते, स्वतःहून नाही होत. पुस्तकाचं समजते पण रट्टा मारून अर्थ नाही, जास्त काळ टिकत नाही. आणि सध्या कंडिशन अशी आहे की आपल्याला जास्त काळ टिकवणं. एवढे बोलून 2 शब्द संपवतो.